नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 3 व्हिडिओमध्ये 3 सिरीज पाहिलेल्या होत्या. त्यामध्ये RBIचा इतिहास, RBIचे कार्य आणि RBIचे पतनियंत्रणाचे धोरण. आता ह्या 3 व्हिडिओमध्ये RBI बद्दल MPSCने म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ब आणि क या 2 परीक्षेमध्ये बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आयोगाने विचारलेले प्रश्न हे घेणार आहोत. तरी पण आता काही प्रश्न दिलेले आहेत, तर लक्ष द्या आता इकडे पोरांनो. तर पहिला प्रश्न आपण RBI बद्दल पाहिलेला आहे. आता पहिला प्रश्न काय आहे, तर पहिला प्रश्न असा विचारला, हे 2000 लेटेस्ट मध्ये विचारलेला प्रश्न आहे. 2026 ला विचारलेला प्रश्न आहे. RBIच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल बँक अँड नॉन शेड्यूल बँक असे वर्गीकरण करण्यात आले? आता शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँकचा अर्थ काय, तर अनुसूचित बँका आणि गैर अनुसूचित बँका असं वर्गीकरण केलेलं आहे. तर हा कायदा कोणता, तर आपल्याला ऑप्शन दिले होते आयोगाने. RBI ऍक्ट 1930, RBI ऍक्ट 1934, RBI ऍक्ट 1956, बँकिंग नियमन कायदा 1949. तर काय उत्तर येणार? तर उत्तर काय सांगणार? हे येऊ शकते नाही, कारण RBI ची स्थापना कोणत्या कायद्याने झाली? 34 बरोबर आहे. RBI ऍक्ट 1934 चा कायदा. त्याच कायद्यानं 2 शेड्यूल आहे RBI चे. तर त्या शेड्यूल मध्ये शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक असं वर्गीकरण केलेलं आहे. तर हा कायदा आहे. आपण RBIच्या पहिल्याच व्हिडिओ मध्ये बघितला की RBI ऍक्ट 1934 आणि स्थापना झाली होती तिची वाली 35 ला. ठीक आहे. तर असा प्रश्न आपल्याला डायरेक्ट MPSC ने 2026 मध्ये जो विचारला, तर तो कायद्यावर विचारलेला आहे. ठीक आहे, हे लक्षात आला. हा बँकिंग विनिमय कायदा म्हणजेच बाकीच्या बँकांचं नियमन करण्यासाठी RBIचा हा कायदा. मग RBIचा आपण 4 गोष्टी पाहिलेल्या होत्या. RBI राष्ट्रीयकरणाचा कायदा कधी झाला? 48. आणि राष्ट्रीयकरण कधी झालं? 49 ला. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा पाहायचा आहे प्रश्न. RBI ने आर्थिक समावेशन फळफलक म्हणजेच डॅशबोर्ड अंतर्दृष्टी योजना मध्ये सुरू करण्यात आली. तर ही जी योजना होती, तर ही योजना कधी चालू करण्यात आलेली होती RBI ने? हा सुद्धा विचारलेला प्रश्न आहे. मग यांनी दिलेला आहे जून 2021, जून 2022, जून 2023 की जून 2024. हा डायरेक्ट प्रश्न आपल्याला RBI ने विचारलेला आहे. तर कोणत्या वर्षी चालू करण्यात आलेली होती डॅशबोर्ड योजना? 2023 ला. तर पुढचा प्रश्न उत्तर सांगा तोपर्यंत. पुढच्या प्रश्नाचं उत्तर बघा. RBIच्या मौद्रिक क्वेश्चन नंबर 5, खालील विधाने विचारात घ्या. आता यामध्ये आपल्याला 4 विधाने दिलेली आहेत. A, B आणि C, D. या 4 विधानापैकी बरोबर विधाने कोणती आहेत हे आपल्याला निवडायचं आहे. RBIची स्थापना 1935 मध्ये झाली. बरोबर आहे, कारण 1935 मध्ये स्थापना झाली. पण RBI ऍक्ट कधीचा होता? 1934 चा. भारतातील प्रमुख 14 बँकेचे राष्ट्रीयकरण 1959 मध्ये झाले. हे आपल्या याच्यात आहे, पण हे चुकलेलं आहे, कारण आपल्याला चुकीचं निवडायचं आहे. त्याच्यामुळे कधी झालं? 1969 ला.
आता 2 वेळा आरबीआय म्हणजे प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. एक 69 ला झालं आणि दुसरं 1980 ला झालेलं आहे. 2 वेळा राष्ट्रीयकरण झालं 1980 ला. जेव्हा 69 ला राष्ट्रीयकरण झालं तेव्हा ठेवी किती होती? 50 कोटीच्या वर. 50 कोटीच्या वर. आणि जेव्हा 80 ला झालं ते 200 कोटीच्या वर. हा, म्हणजे 1980 ला जेव्हा राष्ट्रीयकरण झालं तेव्हा ठेवी होती 200 कोटीच्या वर. 1955 मध्ये SBI ची स्थापना करण्यात आली, स्टेट बँक ऑफ इंडिया. बरोबर. तर स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना जुलै 1955 मध्ये करण्यात आली. म्हणजे हे सुद्धा आपलं बरोबर आहे. RBI चे कार्यालय मुंबई इथे आहे. बरोबर आहे. मग आपल्याला बरोबर विधान निवडायचे आहे. तर आपले बरोबर विधान किती आहे? तर 3 विधान आहे. मग बरोबर कोणतं? A बरोबर, C बरोबर आणि D बरोबर. मग आपल्याला हे विधान निवडावं लागेल की अ, क आणि ड. मग अ, क, ड बरोबर हे आहे आपल्या चौथ्या ऑप्शन मध्ये. म्हणून आपलं उत्तर राहील 4. आता बी का ब का चुकलं हे लक्षात आलं. सालामुळे तिथे चूक टाकलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपला आहे आरबीआयचे गुणात्मक. आपण पाहिलं की आरबीआयचे 2 प्रकारचे पतनियंत्रणाचे साधनं आहे. त्याच्यापैकी आपल्याला विचारलं आहे की गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाहीत. प्रश्न आपल्याला वाचावा लागते. आहेत म्हटलं की नाहीत म्हटलं. नाहीत म्हटलं तर पेपरमध्ये डायरेक्ट अंडरलाईन करायचं की आपल्याला आहेत विचारलं आहे की नाहीत विचारलं आहे. मग आता आपल्याला कोणतं साधन पाहिजे? गुणात्मक. मग उपभोग्य कर्जाचे नियंत्रण आहे. आता उपभोग्य कर्जाचं नियंत्रण म्हणजे काय? तर बऱ्याच वेळा कार लोन, लक्झरियस वस्तू, फ्रीज झालं, टीव्ही झालं, कार झालं, यासाठी जे लोन दिल्या जाते, जे कर्ज दिल्या जाते त्याला म्हटलं जाते उपभोग्य कर्ज. तर उपभोग्य कर्जाचे नियंत्रण आरबीआय करत असते. आदेशामार्फत नियंत्रण सुद्धा म्हणजेच आरबीआय करते. आणि कर्ज व तारण सीमांचे नियंत्रण याला म्हटलं जाते कर्ज व तारण यामधील गाडा ठरवणे. म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत आहे, ती वस्तू 1000 रुपयाची आहे, पण आपण बँकमध्ये गेलो तर आपल्याला 1000 रुपये देणार नाही. आपल्याला 700 किंवा 800 रुपये कर्ज देईल त्यावर. आणि त्याच्यातला जो गाडा आहे, समजा 1000 रुपयावर 800 रुपये दिले तर 200 रुपये काय झाला? हा गाडा. हे ठरवण्याचं काम आरबीआय करते. मग आता हे आणि चौथा आहे खुल्या बाजारातील व्यवहार. हे सुद्धा आरबीआय करते. पण आपल्याला काय विचारलंय? गुणात्मक साधन. गुणात्मक मध्ये खुल्या बाजारातील व्यवहार येत नाही. हे कशामध्ये येते? संख्यात्मक मध्ये. म्हणून आपल्याला पाहायचं आहे की कोणतं साधन विचारलं, गुणात्मक विचारलं की संख्यात्मक विचारलं. गुणात्मक विचारलं तर गुणात्मक साधनं, संख्यात्मक विचारले तर संख्यात्मक साधनं. तर हा प्रश्नाचं उत्तर राहील आपलं नंबर 4. खुल्या बाजारातील व्यवहार हेही साधनच आहे पतनियंत्रणाचं, पण कोणतं साधन आहे हे? संख्यात्मक. त्याच्यानंतर आपला डायरेक्ट स्ट्रेट प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, रेपो दर म्हणजे काय? स्ट्रेट आलेला आहे. डायरेक्ट डेफिनेशन विचारली आहे की रेपो दर म्हणजे काय. मग आता पहिलं ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला यामध्ये, व्यापारी बँक लोकांना कर्ज देते. करेक्ट, पहिलं चुकलेलं आहे. सरकारी कर्ज घेण्यावर आकारला जातो. आता सरकारची कर्ज जे घेते त्याच्यावर दर आकारला जातो म्हणजे रेपो दर. चूक. आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देते. बरोबर आहे. कारण आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देते आणि तो ज्या दरानं कर्ज देते तो दर म्हणजे रेपो दर. आणि चौथं होतं यापैकी नाही. मग आपलं आन्सर याच्यात कोणतं राहील? 3 नंबर. आणि रेपो दर म्हणजे काय? आरबीआय व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे रेपो दर. पुढचा प्रश्न पुन्हा आपल्याला विचारलेला आहे. एकदम स्ट्रेट आणि 1 लाइनर विचारलेला आहे. हा प्रश्नाचा विचार केला तर हा थोडा मल्टी लाइनर होता.
हा आपल्याला वन लाईनर विचारलेला आहे. जुलै 1969 मध्ये 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. बरोबर. तर त्यांची ठेवी किती होती? प्रश्न हा आहे. आता आपण वरतच पाहिलेलं होतं की 69 मध्ये ज्या बँकेचं राष्ट्रीयकरण केलं त्याची ठेवी किती होती? 50 कोटीच्या वर. 50 कोटीच्या वर. मग तोच प्रश्न इथे रिपीट झालेला आहे की जुलै 19 1969 मध्ये 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर त्याची ठेवी किती होती? मग ऑप्शन आहे 100 कोटी, 50 कोटी, 75 कोटी की 200 कोटी. हे दिलेल्या आयोगानं ऑप्शन आहे. मग याच्यापैकी आपलं उत्तर काय आहे? 50 कोटीच्या वर. 50 कोटीच्या वर. प्रश्न क्रमांक 9 जो आपल्याला आयोगानं विचारलेला आहे, MPSC मार्फत विचारण्यात आलेला प्रश्न होता. भारताचे मौद्रिक धोरण कोणत्या संस्थेमार्फत राबवल्या जाते? हा प्रश्न विचारलेला आहे. आता या प्रश्नामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता 4 ऑप्शन पैकी पहिला ऑप्शन आहे RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. दुसरा ऑप्शन आहे SDI, स्टेट बँक ऑफ इंडिया. तिसरा ऑप्शन आहे सहकारी बँक आणि चौथा ऑप्शन आहे भारत सरकार. मग आता आपण पाहिलं की 2 धोरण तर आपल्या इथं राबवल्या जाते. भारत सरकार जे धोरण राबवते त्याने राजकोषीय धोरण म्हटल्या जाते. तेच आपलं अर्थसंकल्पीय धोरण आहे. तर या प्रश्नाचं उत्तर RBI बरोबर आहे. कारण RBI जी धोरण राबवते, जे पॉलिसी राबवते त्याला मौद्रिक धोरण म्हटल्या जाते. आणि मौद्रिक धोरण हे कोणामार्फत राबवल्या जाते? RBI. म्हणून या प्रश्नाचं उत्तर क्रमांक 1 राहील, म्हणजेच RBI राहील. प्रश्न क्रमांक पुढचा हा थोडासा मल्टी लाईनर आहे. याला आपल्याला वाचावं लागणार. खालील विधाने विचारात घ्या. खालील विधाने विचारात घ्या आणि कोणती विधाने बरोबर आहेत ते निवडा. आता दिलेली विधाने आपल्याला विचारात घ्यायची आहे. ठीक आहे, दिलेली विधाने आपल्याला विचारात घ्यायची आहे आणि त्यापैकी कोणते विधान बरोबर आहेत ते आपल्याला निवडायचं आहे. तर ठीक आहे, पहिलं विधान वाचू आणि त्याच्यावर विचार करू आपण. RBI भाव वाढीच्या काळात महाग चलन नीतीचा वापर करते. पहिलं विधान बरोबर आहे. बरोबर आहे. दुसरं विधान आहे RBI भाव घटीच्या काळात, भाव घटी म्हणजे मंदी आणि भाव वाढ म्हणजे तेजी. तर भाव घटीच्या काळात स्वस्त चलन नीतीचा वापर करते. दुसरं विधान बरोबर आहे. तिसरं विधान आहे RBI ने 1951 मध्ये बँक दर 3% इतका करून स्वस्त चलन धोरण सुरू केले. मग याचा विचार केला तर पहिलंही बरोबर आहे, दुसरंही बरोबर आहे आणि तिसरंही बरोबर आहे. मग आपल्याला कोणते निवडावं लागलं की बरोबर कोणते आहेत. पण बरोबर कोणते आहेत तर तीनही बरोबर आहे. मग पहिल्या ऑप्शन मध्ये A व B आहे, म्हणजे पहिलं चुकलं आपलं. दुसरं B व C आहे, म्हणजे हे येणार नाही. तिसरं A व C आहे, हे येणार नाही. मग चौथं आहे आपलं वरील पैकी सर्व, म्हणजे तीनही बरोबर आहे. आता भाववाढीच्या काळात महाग चलन नीती अवलंबते, म्हणजेच आपल्याला संख्यात्मक साधन आहे. बँक दर वाढवते, CRR वाढवते, SLR वाढवते. CRR SLR बँक दर जर वाढवला तर त्याला म्हटलं जाते डिअर मनी पॉलिसी. डिअर मनी पॉलिसी महाग चलन नीती. आणि ते जर कपात केली म्हणजे कमी केलं तर त्याला म्हटलं जाते चीप मनी पॉलिसी, म्हणजे स्वस्त पैशाचं धोरण. म्हणजे हे दोनही धोरण वापरून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नियंत्रण ठेवण्याचं काम RBI करत असते. आणि हा 1951 मध्ये 3% इतकं चालू केलेला होता आणि चलन धोरण सुरू केलेले होते. स्वस्त चलन धोरण सुरू केले.
तर याचा तीनही हा थोडा मल्टी लाईनर आहे, म्हणजे एक एक स्टेटमेंट आपल्याला वाचायचं होतं आणि बरोबर कोणते आहेत ते निवडायचे होते. तर याच्यापैकी आपले तीनही बरोबर आहेत. मग आहे आता आपला पुढचा प्रश्न वन लाईनर आहे, सोपा आलेला आहे. खालीलपैकी कोणता संख्यात्मक मौद्रिक धोरणाचा उपाय नाही? खालीलपैकी कोणता संख्यात्मक मौद्रिक धोरणाचा उपाय नाही? आता संख्यात्मक आणि गुणात्मक दोन धोरण आहे आपल्या जवळ. तर कोणतं संख्यात्मक साधन नाही म्हणते? नैतिक समजावणी. बरोबर आहे. बँक दर आहेत, हो. CRR आणि आहे, SLR आहे. आहेत. पण नैतिक समजावणी हे गुणात्मक मध्ये जाते आणि आपल्याला कोणती विचारली आहे? संख्यात्मक. आपल्याला जे विचारलं आहे ते कोणतं आहे? संख्यात्मक विचारलेलं आहे. आता बँक दर म्हणजे आपण पाहिलं की रिझर्व्ह बँक ज्या दराने व्यापारी बँकांना कर्ज देते तो दर म्हणजे कोणता? बँक दर. CRR कोणाजवळ जमा ठेवावं लागते? रिझर्व्ह बँकेजवळ. व्यापारी बँकांना आपल्या ठेवीपैकी जो रेट CRR चा ठेवेल, जसं 4%, 5% असा जो रेट ठेवला त्या रेटनं RBI कडे जमा करावं लागणार. आणि SLR स्वतः व्यापारी बँका स्वतः जवळ ठेवते. तर सध्याचा दर हा 18% आहे आणि हा आहे 4.5. आता पुढचा प्रश्न आपल्याला पुन्हा विचारलेला आहे की 1995 मध्ये बँक ग्राहकांना म्हणजे बँक ग्राहकांच्या विवादाचे जलद निपटारण करण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली? तर आता याच्यामध्ये ऑप्शन आहे बँकिंग लोकपाल योजना, ग्राहक सेवा योजना, लेखा पद्धती की विवेकपूर्ण नियमन. तर याच्यापैकी उत्तर काय राहील आपलं? तर करेक्ट, बँकिंग लोकपाल योजना हे आपलं उत्तर राहील. तर अशा प्रकारचे हे आपले प्रश्न होते. तर हे आपण आतापर्यंत 12 प्रश्न घेतलेले आहेत आणि पुढील जे प्रश्न राहील ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तरी मागील व्हिडिओला जसं तुम्ही उदंड प्रतिसाद दिला, बऱ्याच विद्यार्थ्यांना लाईक आणि शेअर केलेलं होतं, तरी याही व्हिडिओला लाईक आणि शेअर कराल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.